नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मिहीर आणि अरुंधती जात्यावर धान्य दळत असतात. त्यांचा वेळ आता संपलेला असतो, त्यामुळे त्यांना स्टॉप करायला सांगितलं जातं आणि त्या वाटीमध्ये पीठ गोळा करायला सांगितलेलं असतं. तर समीरन सर अरुंधतीला म्हणत असतात की अरुंधती मॅडम, खरंच तुम्ही खूप छान गायलात. तर मलिका मॅडमसुद्धा अरुंधतीला म्हणत असते की मला माहीत होतं की तुम्ही गाणं गाता, परंतु आज मात्र मी तुम्हाला लाईव्ह ऐकलं, त्यामुळे मी सुद्धा तुमची फॅन झाली. अरुंधती त्या दोघांनाही थँक्यू म्हणते. अरुंधतीने आणि मिहीरने गोळा केलेलं पीठ हे 220 ग्रॅम वजनाचं असतं, म्हणजे आत्तापर्यंतचा हा हायेस्ट असतो. हे बघून आता अरुंधतीला आणि मिहीरला खूप आनंद झालेला असतो. घरातले जे टीव्हीवर बघत असतात त्यांनाही फार आनंद झालेला असतो. अरुंधती आणि मिहीरने 220 ग्रॅम वजनाचं पीठ हे गोळा केलेलं असतं, त्यामुळे संजना आणि अनिरुद्धला 221 ग्रॅम वजनाचं टार्गेट भेटलेलं असतं. अंकुशने आता अनिरुद्ध आणि संजनाला जात्यावर धान्य दळण्यासाठी बोलवलेलं असतं. कांचन म्हणते की आलाबाई यांचा नंबर, यांना जमेल की नाही माहीत नाही. तेव्हा आप्पा म्हणत असतात की तू कशाला बडबड करतेयस, त्यांना जमेल की नाही बघूयात ना आपण. कांचन म्हणत असते की मला तर वाटतच नाही यांना जमेल म्हणून. आप्पा म्हणतात अगं तू बघ ना, आपण बघूयात ना जमतंय की नाही त्यांना ते. आरोही अनघाला म्हणत असते की अनघा, आता संजनाताईंना कळेल बघ, त्यांचा चेहरा बघ कसा झालाय. अनघा म्हणते की हो ना, आता त्यांना समजेल की सगळ्या गोष्टी ह्या सारख्या नसतात आणि सोप्या देखील नसतात. आरोही म्हणते की हो ना, त्यांना असं वाटतं की हे सगळी कामं साधी आहेत आणि अडाणी बायकांची आहे. आता करा म्हणावं हेच आणि बघूयात आता त्यांच्या शिक्षणाचा किती उपयोग होतोय ते. आरोही आणि अनघा दोघीही बोलत असतात. तेव्हा ईशा म्हणते की मला ऐकायला येतंय हा, आणि संजना आंटीला तुम्ही एवढं लेचीपेची समजू नका. ती आणि बाबा आता काय करून दाखवताना ते बघा. सगळ्यांना फक्त त्या आईचंच कौतुक, जगात सगळ्यांना त्या आईचंच कौतुक पडलेलं आहे. आरोही म्हणत असते की अगं मग त्यांनी करून दाखवलंय. 220 ग्रॅम वजनाचं पीठ त्यांनी जमा केलंय आणि आता बघूयात ना आपण संजनाताई किती पीठ गोळा करताय ते. अनिरुद्ध आणि संजना दोघंही आता जात्यावर धान्य दळण्यासाठी बसलेले असतात. संजना अनिरुद्धला विचारते की अनिरुद्ध तू रेडी आहेस ना. त्यावर अनिरुद्ध म्हणतो की हो. अनिरुद्ध आणि संजनाची वेळ सुरू होते. दोघंही आता उलट्या दिशेने जातं फिरवत असतात, म्हणजे संजना तिच्या साईडने फिरवत असते आणि अनिरुद्ध त्याच्या साईडने फिरवत असतो. त्यामुळे जातं हे पुढं जातच नसतं. दोघंही त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात आणि जातं पुढे का जात नाहीये याचा विचार करत असतात. आता दोघंही विरुद्ध दिशेने जातं ओढत असल्यामुळे ते जातं तरी कसं पुढं जाणार, आणि त्यामुळे जात्यामध्ये जे लाकूड रोवलेलं असतं ते आता संजनाच्या हातामध्ये येतं. सर्वजण संजना आणि अनिरुद्धवर हसू लागतात. अनिरुद्धने पुन्हा ते लाकूड जात्यामध्ये रोवलेलं असतं आणि ते पुन्हा आता जातं फिरवू लागतात. जातं फिरवत असताना जसंच्या तसं धान्य हे खाली येत असतं. त्यामुळे अनिरुद्ध म्हणत असतो की हे असं का होतंय, अजून धान्य टाक बरं. संजना म्हणत असते की अरे धान्य अजून कशाला टाकायला पाहिजे, तू काही सांगतोस हा अनिरुद्ध. आता सगळ्याच्या सगळं धान्य हे जसंच्या तसं खाली येत असतं. वरून संजना ही जात्यामध्ये अजून धान्य टाकत असते. धान्य काय दळलं जात नसतं, पीठही खाली येत नसतं. अरुंधती मिहीरला म्हणते की हे असं काय करताय, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला जातं हे फिरवायचं असतं आणि ते घड्याळाच्या दिशेने जातं फिरवताय, अशाने पीठ कसं काय खाली येईल. मी त्यांना सांगून देऊ का. मिहीर म्हणतो की हो ताई, असं काय करताय, त्यांचा टास्क आहे, त्यांना खेळू द्यात. इकडे कांचन म्हणत असते की अरे देवा, ही संजना काही वेडीबिडी आहे का, हिला जातं सुद्धा फिरवता येत नाही, ही उलट्या दिशेने जातं फिरवू राहिली आहे. 5 मिनिटात 50 ग्रॅम सुद्धा धान्य यांच्याच्याने गोळा व्हायचं नाही. आता तर बहुतेक हे स्पर्धेतून बादच होणार आहे. आप्पा हसतात आणि म्हणतात की नशीब एवढं तरी बरं झालं की त्या अरुंधतीची बरोबरी करायची नाहीये, म्हणून अनिरुद्ध ओव्या गायला बसला नाही. संजनाच्या डोक्यात ही सुपीक कल्पना नाही आली, याचंच मला फार बरं वाटतंय. नाहीतर लोकांनीच त्या दोघांनाही स्पर्धेतून बाद केलं असतं. कांचन म्हणते की आता तुम्ही बडबड करताय ते चालतंय का तुम्हाला, आता तुमच्या बोलण्याचा मला त्रास होतो हा. आता चुपचाप बसा, गप्प बसून आता टीव्ही बघा. जातं ओढून ओढून मात्र संजनाचे हात दुखायला लागलेले असतात. संजना म्हणत असते की हे किती जड आहे, माझे हात दुखायला लागले. तेव्हा अनिरुद्ध संजनाला म्हणतो की संजना प्लीज पटपट आवरून घे. संजना आणि अनिरुद्ध दोघंही जातं ओढत असताना आता त्यांचा टाईमही संपलेला असतो आणि जजेस आता दोघांनाही पीठ गोळा करायला सांगतात. तर 50 ग्रॅम पीठही संजना आणि अनिरुद्धने गोळा केलेलं नसतं. समीरन सर म्हणतात की संजना अनिरुद्ध, तुम्हाला 50 ग्रॅम पीठही गोळा करता आलेलं नाहीये. संजना म्हणते की व्हॉट, हे कसं काय शक्य आहे, अहो किती आम्ही जोर लावला होता, अगदी हातात आमच्या गोळे आले. तर मलिका मॅडम म्हणत असतात की संजना मॅडम, अहो फक्त जोर लावून चालत नाही, जातं हे क्लॉकवाईज फिरवायचं होतं, तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरवत होतात. तुम्ही जात्यावर बाकीच्यांना दळताना बघितलं नाही का.
संजना म्हणते की अहो मग हे इन्स्ट्रक्शन तुम्ही आधी द्यायला हवे होते, हल्ली कोणाच्या इथे जातं असतं. समीरन सर म्हणतात की संजना मॅडम हा एक टास्क होता आणि जर हा टास्क आधीच सांगितला असता तर त्याचा काय उपयोग होता, आणि बाकीच्या पार्टिसिपंटने सुद्धा करून दाखवलंच ना. अंकुश संजना आणि अनिरुद्धला त्यांच्या जागेवर जायला सांगतो. समीरन सर म्हणतात की आजच्या टास्कचे विनर कोण आहे हे तुम्हाला समजलंच असेल. मलिका मॅडम म्हणतात की येस, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आजच्या टास्कची विनर ही अरुंधती देसाई आणि मिहिर शर्मा आहेत. सर्वजण टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करत असतात. अंकुश सांगतो की आता आपला टास्क तर झालाय, आपण आता मेन स्पर्धेकडे वळणार आहोत. नेहमीप्रमाणे आजची डिश तुम्हाला थोडी हटके पद्धतीने बनवावी लागेल. पार्टिसिपंटला तो म्हणत असतो की नक्की काय करायचंय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही हे बघा. मलिका मॅडम म्हणतात की आजचं तुमचं जे काही चॅलेंज आहे ते ह्या टेबलवर ठेवलंय. संजना अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध डोंट वरी, मला ह्या चॅलेंजबद्दल अंकुशने ऑलरेडी सगळं सांगितलंय. अनिरुद्ध संजनाला विचारतो की काय आहेत त्या बाउलमध्ये, तेव्हा संजना म्हणते की काही नाही, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स आहे आणि त्यापासून आपल्याला डिश बनवायची. अनिरुद्ध म्हणतो की नक्की तुला जमेल ना. संजना म्हणते की हो रे, मी तसंही 3-4 रेसिपी बघून आले, त्यातलं एखादं तरी धान्य येईल आणि मला बनवता येईल. अनिरुद्ध म्हणतो की तुला नक्की बनवता येईल ना, मला तर तसं काही वाटत नाहीये. संजना म्हणते की तू मला डिमोटिवेट का करतो रे. अरे त्या अरुंधतीला बघ, अरुंधतीच्या साईडने किती लोक तिला मोटिवेट करत असतात. अनिरुद्ध म्हणतो की ओके ओके, येणार आहे ना तुला, मग कर. संजना म्हणते की ठीक आहे, मी नाही काळजी करत, आपणच जिंकणार आहोत. समीरन सर म्हणत असतात की आपण जे काही अन्न शिजवतो त्यात स्वाद असणं खूप गरजेचं आहे आणि कुठल्याही गोष्ट ओव्हर पॉवर झाली तर ते काही आपल्याला आवडत नाही. मलिका मॅडम म्हणतात की आपण जेव्हा बाहेर जेवायला जातो त्यातला आपल्याला एखादा पदार्थ फार आवडतो, पण तोच पदार्थ जर आपण घरी बनवला तर ती चव आपल्या पदार्थांना येत नाही. पण असं का होतं, आपण तर तेच इन्ग्रेडियंट वापरतो तरीसुद्धा आपल्या हातून काहीतरी चुकत असतं. समीरन सर म्हणतात की आणि ते काहीतरी जे असतं ते आपल्याला काही केल्या सापडत नसतं. पण आपण सेम इन्ग्रेडियंट जरी वापरले तरीसुद्धा त्याचं प्रमाण योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. आणि जर टेस्ट ही बॅलन्स असेल तरच आपल्याला तो पदार्थ आवडतो. वर्षानुवर्ष ती चव आपल्या जिभेवर रेंगाळत असते. तर मलिका मॅडम म्हणत असतात की कुकिंग हे एक शास्त्र आहे. कुकिंगला जर आपण मनापासून समजून घेतलं तरच ती आपली आवड बनू शकते, नाहीतर कितीही प्रयत्न केला तर नाहीच जमणार. मग आपण असं म्हणत असतो की हिच्या हाताला किंवा ह्याच्या हाताला चवच नाहीये. मग ते स्वाद आणणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे स्वाद येतो, त्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. आता टेबलवर 3 प्लेट ठेवलेल्या असतात. आता त्या 3ही प्लेटवरचं झाकण काढलं जातं आणि त्या प्लेटमध्ये दुसरं तिसरं काही नसून फक्त एक कैरी असते. आता कैरी प्रत्येक कंटेस्टंटला दिली जाते. अनिरुद्ध संजनाला म्हणतो की याला ग्रेन्स म्हणतात का, तेव्हा संजना म्हणते की अरे मला काहीच कळत नाही आहे, अंकुशने तर मला सांगितलं होतं की याच्यामध्ये ग्रेन्स असणार आहे म्हणून, परंतु आता हे अचानक ही कैरी वगैरे कुठून आली. कैरीसोबत अजूनही काही इन्ग्रेडियंट दिलेले असतात. मलिका मॅडम म्हणतात की स्वयंपाकघरात वापरलेले वेगवेगळ्या चवीचे हे पदार्थ आहेत. आंबट, गोड, तिखट, कडवट, तुरट या सगळ्या चवी आपल्याला हव्या असतात आणि त्याशिवाय पदार्थाची रंगत काय वाढत नाही. आणि ह्या पदार्थावरून तुमची ही गोष्ट लक्षात आलीच असेल की हे सगळे पदार्थ वापरून तुम्हाला आजची डिश बनवायची आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की डिशच्या सगळ्या चवी ह्या बॅलन्स असायला हव्या. एकही चव ओव्हर पॉवर झालेली अजिबात चालणार नाही. ह्या इन्ग्रेडियंटसोबत इतरही इन्ग्रेडियंट तुम्ही या डिशमध्ये वापरू शकता, परंतु ह्या डिशमध्ये सगळे रस हे असायलाच हवे. आणि चव आणण्यासाठी तुमच्याकडे काही पदार्थ आहे. तुम्ही चव आणण्यासाठी साखर, गूळ काहीतरी वापरू शकतात. कडवटपणासाठी तुम्ही कारलं किंवा मेथी वापरू शकता. तिखटपणा आणण्यासाठी लाल मिरची वापरायची की हिरवी मिरची वापरायची हा तुमचा चॉईस. नंतर अंकुश सांगतो की कंटेस्टंट तुम्हाला तुमची डिश पूर्ण करण्यासाठी फक्त 30 मिनिटे भेटणार आहे आणि त्यामध्ये मात्र तुमच्याकडे कुठलंही ऑप्शन नसणार आहे. अंकुशने स्टोअररूममध्ये आता सर्व कंटेस्टंटला सामान घ्यायला पाठवलेलं असतं. अंकुश त्यावेळी संजनाजवळ येतो आणि संजनाला म्हणतो की मलाही हे माहीत नव्हतं की असं काय होणार आहे. अगं ऐनवेळी चेंज झालं सगळं. संजना म्हणते की तुला लक्ष देता येत नाही काय ह्या सगळ्या गोष्टीवर. अंकुश म्हणतो की माझी काय आता डिटेक्टिव्ह एजन्सी आहे का, मला काय माहिती. यशला मात्र त्या दोघांवर डाऊट येतो आणि तो अनिशला म्हणत असतो की अनिश नक्कीच काहीतरी विचित्र चाललंय. संजनामध्ये आणि अंकुशमध्ये नक्कीच काहीतरी बोलणं होतंय आणि ही गोष्ट मिहिरने सुद्धा ऑब्झर्व केली होती आणि त्यानेही मला सांगितलं होतं. अनिश म्हणतो की जाऊ दे ना, त्या दोघांनी कितीही प्रयत्न केला तरी शेवटी स्वयंपाकामध्ये अरुंधती मॅडमचा हात ते धरू शकत नाही.
मॅडम ना आज काहीतरी हटके डिश बनवतील, इतर कंटेस्टंटला तर सुचणार सुद्धा नाही. अंकुश आता सांगतो की स्टोर रूममधून वस्तू आणण्यासाठी तुम्हाला फक्त 3 मिनिटे भेटणार आहे. संजना अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध तू इथे टेबलवर थांब आणि चिरून ठेव गोष्टी, मी पटकन सामान घेऊन येते. अनिरुद्ध म्हणत असतो की हे बघ मला चिरता वगैरे येत नाही. संजना म्हणते की काय अरे अनिरुद्ध तुझं असतं हे, जानकीला सुद्धा आता चिरता येईल. हे बघ प्लीज आता तू हे सगळं चिरून ठेव, मी स्टोर रूममधून सामान घेऊन येते. संजना आणि अरुंधती आता दोघीही धावत पळत असतात, स्टोरूमकडे धाव घेत असतात आणि दोघींचीही धडक होते. तेव्हा दोघींनाही लागतं. संजना अरुंधतीला म्हणत असते की आधी हात मोडलाय ना तुझा, परत माझ्या वाट्याला जाऊ नकोस, प्लीज तू माझ्यापासून लांब राहा, असं म्हणून संजना तिथून निघून जाते. तर अरुंधती मात्र तिला मूर्खच म्हणते की काय कुठल्या वेळेला काय गोष्टी बोलते ही बाई. त्यानंतर स्टोर रूम मधून सगळ्या कंटेस्टंटनी सामान आणलेलं असतं. आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते. अंकुश सांगत असतो की सगळ्यांना अगदी व्यवस्थित पदार्थ बनवायचे, एक सुद्धा चव कमी किंवा जास्त होता कामा नये, नाहीतर जजेस तुम्हाला काढून टाकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बनवलेल्या डिशमध्ये सगळे रस असायलाच हवे. सर्वजण पटपट आवरत असतात. अनिरुद्ध कांदा चिरत असतो आणि कांदा चिरत असताना त्याच्या डोळ्याला फार कडू येत असते. संजना त्याला म्हणत असते की अनिरुद्ध आवर पटपट, तुला अजून टोमॅटोही चिरायचा आहे. अनिरुद्ध म्हणतो की मला दिसलं तर पाहिजे ना मी काय चिरतो ते, आयुष्यात कोणी नाही परंतु ह्या कांद्याने मला रडवलं. संजना अनिरुद्धचे डोळे पुसून देत असते आणि म्हणत असते की आता चिर बरं पटपट. कांचन इकडे म्हणत असते की सगळे रस एकाच पदार्थात कसे काय येतील. तेव्हा आप्पा म्हणतात की अगळे सगळे रस एकाच पदार्थात नको आहेत, सगळे रस असलेली डिश बनवायची. कांचन म्हणते की म्हणजे. तेव्हा अनघा म्हणते की अहो आजी म्हणजे तिखट पोहे आणि त्याच्यासोबत आंबट गोड चटणी आणि गोडाचा शिरा, याचा अर्थ असं करून सगळे काही रस तुम्हाला एका ताटात घेऊन यायचे. कांचन म्हणते की बापरे हे सगळं 30 मिनिटात करायचंय. आरोही म्हणते की आजी तोच तर खरा टास्क आहे, म्हणजे बघा एवढ्याशा वेळेत विचार करून हे सगळं बनवायचंय. एखादा इन्ग्रेडियंट जास्त झाला तरीही प्रॉब्लेम आणि कमी झाला तरीही प्रॉब्लेम. ईशा म्हणते की बरं झालं, आता आईला कळेल की पोळी भाजी बनवण्या इतकी सोपी कॉम्पिटिशन नाही आहे ही. मला नाही वाटत आईला काही जमेल. आप्पा म्हणतात की का नाही जमणार तिला, एवढी वर्ष झाली ती स्वयंपाक करते, परंतु तिच्याकडनं कधीही मीठ साखर जास्त झालेली नाहीये. अगं खरोखरच खूप सुगरण आहे ती. तेव्हा कांचन म्हणते की उगाचच काही सांगू नका, खूप वेळा तिचे पदार्थही फसलेत. तिला माझ्यासारखी सासू मिळाली म्हणून बरं झाले, तिने बनवलेले पदार्थ मी अगदी निमूटपणे खायची. अन्नाला तर मी कधीच नाव ठेवलं नाही. आप्पा म्हणतात की काय अगं कांचन, तिने बनवलेले पदार्थ तू बळच खायची. अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेव. ईशा म्हणत असते की संजना आंटीला ना बरोबर जजेसला कसं इम्प्रेस करायचं आहे ना माहिती आहे, अगदी स्मार्टली खेळते ती. तेव्हा आरोही म्हणत असते की त्यांनी बनवलेला पदार्थ फारसा चांगला दिसत नाही. ईशा म्हणते की तिने बनवलेली डिश ही 19-20 असू शकते, परंतु बघा ती जजेसला कसं इम्प्रेस करते ते. शेवटी संजना आंटीमध्ये स्किल आहेत, समोरचा अगदी इम्प्रेसच व्हायला हवा. अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की संजना अगं काय चाललंय तुझं, आणि तसंही आपल्या दोघांनाही काही जमत नाही. संजना म्हणते की एक काम करतो का, तू हे सगळं टेस्ट करून बघतो का कसं झालंय ते. अनिरुद्ध म्हणतो की नाही मी नाही टेस्ट करू शकत, आणि तसंही मला कारलं आवडत नाही. संजना म्हणते की सिरियसली अनिरुद्ध, जाऊ दे ठीक आहे. संजना आता थोडंसं कारलं चाखून पाहते, परंतु कारलं हे फारच कडू असतं आणि ती स्वतःच तिला ते आवडत नाही. ती म्हणत असते की कारलं तर खूपच कडू आहे, आता काय करायचं. अनिरुद्ध म्हणतो की आता आपण काही करू शकत नाही, जशी डिश बनवली आपण तशी प्रेझेंट करूयात. संजना म्हणते की हो का, मग आपण याच राऊंडमधून बाहेर जाऊयात. तू थांब ना जरा, आपल्याला काहीतरी जुगाड करावाच लागेल. अनिरुद्ध म्हणतो की अरुंधतीची डिश एकदा बघ, आपण कसं कॉम्पीट करणार आहोत तिच्याशी. संजना म्हणते की कर अजून मला डिमोटिवेट. हे बघ अनिरुद्ध, काहीतरी चांगलं घडणार आहे, प्लीज तू जरा शांत बस. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अनिरुद्ध आणि संजना दोघांनीही त्यांची डिश ही जजेससमोर ठेवलेली असते. जजेसला अनिरुद्ध आणि संजनाची डिश आवडते. अरुंधती आणि मिहीर त्यांची डिश आता जजेसला सर्व करतात. डिश तर छान झालेली असते, परंतु चटणी ही टेबलवरच राहिलेली असते. अरुंधती ती चटणी टेबलवरून घ्यायला जाते आणि ती चटणी आता जजेसला जेव्हा सर्व केली जाते तेव्हा ती चटणी फारच खारट असते. त्याचं कारण असतं, जेव्हा चटणी ही टेबलवर असते तेव्हा संजनाने त्यात जास्तीचं मीठ टाकलेलं असतं. रिझल्टची वेळ आलेली असते. अंकुश म्हणतो की ज्या जोडीवर लाल लाईट पडेल ती जोडी या स्पर्धेतून बाद होणार आहे. असं म्हटल्यानंतर रेड लाईट ही अरुंधतीवर पडलेली असते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरुंधती ही स्पर्धा सोडून जाईल का? अरुंधतीचा स्पर्धेतला आजचा प्रवास इथेच संपला असेल का? की त्याआधी जजेसच्या लक्षात येईल की संजनाने किती मोठं कांड केलंय?
तर मित्रांनो, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू सो मच.